मी आवडलो तुम्हाला? आय मीन तुला? हे बघ, जर तू बोललीस नाहीस तर मला कसं कळणार तुझ्या मनात काय आहे ते? आणि असंही जर तुला मला नकार द्यायचा असेल तर मला बिंदास सांग. मी तुझ्या आई बाबांना सांगेन की माझा नकार आहे म्हणून. नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. अगं बोल ना, तू काहीच बोलत नाहीयेस. तुझ्या काही अपेक्षा आहेत का? माझ्या बाकी काही अपेक्षा नाही आहेत. फक्त मला माझ्या घरच्यांची काळजी वाटते. तुम्हाला बघून कळलंच असेल की आमची परिस्थिती काही फार बरी नाहीये. त्यामुळे आपण साधंसं लग्न केलं तर चालेल का तुम्हाला? चिन्या ये ना. चिन्या ये ना आतमध्ये. बाहेर का उगाच? ये ये. ये. तुला काही बोलायचं आहे का? बोल ना. आमची स्वीटू सगळ्यांचीच खूप लाडकी आहे. तुम्ही तिला सुखात ठेवाल ना? ऑफकोर्स चिन्या, मी नक्कीच सुखात ठेवीन तुझ्या ताईला. आय प्रॉमिस यू. मला फोन घ्यावा लागेल. तुम्ही कॅरी ऑन करा. तू कशाला अर्धा झालास? काय बोलणं झालं? काय ठरलं? काय ठरलं? अरे तुझा चहा हा राहिला. हे चिन्या, जा जरा चहा गरम करून घेऊन ये. अहो बाबा घ्या ना आता तुम्ही असंच. नाही नाही, जा घेऊन ये जा. काय ऐकायचं? चल जा रे. हा सांग काय झालं बोलणं? अरे यार, कुठे फसवलेस तू मला? फोटो आणि माहिती बघून असं वाटत होतं मुलगी मोठ्या कंपनीत काम करते, मस्त मालदार पार्टी आहे. पण यांचं घर बघून असं काहीच वाटत नाही. भिकारडे आहेत भिकारडे. हे बघ, मी निघतो इकडून यार. काय काय सांगतोस काय? हे बघ, आधीच सांगतो, लग्नात मिळाली कॅश आणि दागिने हे माझे. बाकी मुलीचं काय करायचं ते तुम्ही बघा. लवकर लवकर लग्न आटपा, अजून एक पार्टी वाट बघते. हे बघ, हिला हो सांगू ना. काय झालं? काय चिन्या, सगळ्यांशी बोलायला एवढा का धडपडतोय तू? हा, आतमध्ये बघतोयस ना बोलणी चालली आहेत. थांब जरा थोडा वेळ. थांबून असं नाही चालणार दादा. दादांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे. जुळायच्यात सगळं थांबायला हवं, नाही तर. काय थांबवायला? काय बोलतोस तू चिन्या? नाही काही नाही, ते फक्त दादांची बोलायला मिळालं असतं तर. चिन्या, काय बोलतोस तू? काय झालंय? हा, आतमध्ये तू इतकी धडपड करत होता सगळ्यांना सांगायला, आता मी विचारतोय तो गोंधळतो काय? म्हणजे ते दादांशी बोलायला मिळालं असतं तर. चिन्या, दादा हा मुलगा फ्रॉड आहे. हा फक्त पैशासाठी लग्न करतोय आपल्या स्वीटूशी. लग्नानंतर सोडून द्यायचा प्लॅन आहे याचा. एक मिनिट. काय बोलतोयस तू हे? मी फोनवर बोलताना ऐकलं, त्याला काहीतरी भलतच बडबडत होता. किती पैसे मिळणार आहेत काय. मी तुला सांगतोय, हा मुलगा गडबड आहे. हा फसवणार आहे आपल्याला. तुमच्या स्वीटूचा जर होकार असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे.
एवढंच काय, अमेरिकेला जाण्याच्या आधी पुढच्या 6 दिवसामध्ये आपण लग्न उरकून टाकूया. अरे वा, हे म्हणजे तुम्ही आमच्या अगदी मनातलंच बोललात. काय दादा, हे अभिनंदन. अभिनंदन दादा, अभिनंदन तुम्हाला. लग्न जमलंच म्हणून समजूया आता. सुटू ये. थांब स्वीटूला तर उत्तर देऊ देत. हो ती जरा लागते. नाही कसं आहे ना, अशा वेळेला मुली जरा बावरतात ना. हो तिला आपलीच काळजी वाटते, पण मनातून खुशच असणार ती. म्हणजे बाकी सगळं चांगलं आहे ना, ती कशाला नकार देईल. हो पण तिला तर उत्तर देऊ दे ना. मला तिच्या तोंडून सगळं ऐकायचंय. स्वीटू तू बोल ना दादा, सांग ना तुझं हो खरं. हे बघ स्वीटू बाळा, तुझ्या मनात जे आहे ना ते मला कळू दे. हे बघ तुझ्यावर कोणाचाही दबाव नाहीये. तुझं स्वतःचं असं एक मत आहे ना, ते मला कळलं तर फार बरं होईल. आणि एक सांगतो, तुला जे वाटतं ना तेच होणार आहे. स्वीटू बाळा बोल ना. दादा तुम्हाला काय वाटतं, म्हणजे 6 दिवसात लग्न खूपच घाईत होत आहे सगळं म्हणून. सगळ्यांना सुयश, सुशील, आय सो सॉरी सुशील, तर काही नाही, 10 दिवसच आलाय फक्त. आय मीन सच अ स्मॉल वेकेशन नाही का? अरे छोटं वेकेशन कुठे, मी गेला महिनाभर इकडेच आहे. हो, US ला माझा जॉब असतो, सो आय नीड टू गो देअर. मग तू गेल्यावर स्वीटूचं काय आमच्या? तिला पण नेणार ना मी सोबत. ओ आय सी. ओके, मग 6 दिवसात कसं काय मॅनेज करणार? आय मीन विजा असतो, तिचा पासपोर्ट आहे, आणि प्लस आजकाल इंटरनॅशनल फ्लाईटची तिकीट एवढ्या शॉर्ट नोटीसवर नाही मिळत ना. अरे त्याची काळजी करू नको, ते काय माझा एक माणूस आहे, तो हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. ओ ऑफिसचाच आहे? अच्छा, ते कंपनीचं नाव काय म्हटलंस? CRST. CRST. ओ तू CRST मध्ये आहेस, पण ती इफ आय एम नॉट रॉंग UK बेस्ड कंपनी आहे ना? हो UK बेस्ड कंपनी आहे, पण त्याची ब्रांच US मध्ये. छान कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे दादा, नावाजलेली आहे. सॉफ्टवेअर मध्ये डील करतात ते. अरे ते मी विसरलो, तो फुल फॉर्म काय कंपनीचा? कम्युनिकेशन रिसोर्सेस सिम्बॉल्स अँड टेक्नॉलॉजी. कम्युनिकेशन रिसोर्सेस सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी. त्याचा CEO इज अ व्हेरी जिनियस गाय. लास्ट इयर त्याच्या टर्नओव्हर बद्दल एक खूप मोठा इंटरव्ह्यू आला होता, खूप व्हायरल झाला होता, आणि इट वॉज रिअली गुड. त्याचं नाव काय आहे तुमच्या CEOचं? समजिंग, मला आठवत, तुला माहिती असेल ना, तो ऍक्च्युअली इंटरव्ह्यू तुमच्याच ब्रांच मध्ये झाला होता आय गेस. त्याच्यानंतर त्यांनी एम्प्लॉईज बरोबर सेल्फी पण काढले होते, खूप मीम झाल्या होत्या, इट वॉज व्हायरल.
अरे हो, त्या दिवशी मी फील्डवर गेलो होतो. ते काय, आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरला आजकाल खूप डिमांड आहे. ECUs, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स, डॅम्पर्स, कस्टम मॅपिंग. तुमची कंपनी ऑटोमोबाईल पार्ट्स बनवते. हा, ऑटोमोबाईल पार्ट्स. हो, कंपनी ऑटोमोबाईल पार्टची आहे, पण मी त्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डिपार्टमेंटमध्ये. इट्स ओके. तू US मध्ये राहायला कुठेस? ओम, सगळी माहिती पाठवली आहे त्यांनी. अगं हो, पण चेक तर करायला नको खरी आहे का खोटी आहे. शेवटी आपण याच्या भरोशावर स्वीटूला US ला पाठवणार, आणि त्यात हा एकटाच आलाय, आई वडिलांना घेऊन नाही आलाय. लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं नातं असतं ना. आई वडिलांची ओळख करून द्यायला पाहिजे त्यांनी. मग सांग, कधी देतोस आई वडिलांची ओळख करून? भेटूया. तू कुठे राहतोस सांग ना. कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया? तू काय, तुझ्याकडे रॉकेट किंवा विमान आहे का? मोमो डार्लिंग, तुझ्या डोक्यावरचा डोळ्यावरचा तो पडदा बाजूला कर, म्हणजे तुला सगळं दिसेल. ओए, इसकी आंखें निकल गई. ओए, इसकी आंखें निकल गई. ओए डॉक्टर, ओए डॉक्टर. अरे चुप. द्या मॅम, द्या. थँक्यू. ही मुलगी या घरची सून बनणार आहे. वाव. आता तुमच्या पापड्यांचं मी काय करू? व्हॉट होपण्या? पापड्या नाही हो, पापड्या. एनिवेज, वेअर इज ही? He made fun of me. मी माझ्या अथ्थाच्या अथ्था पप्पांना कॉल करून सांगणार आहे. डार्लिंग डार्लिंग, Hello. पप्पांना फोन करायची काहीच गरज नाही. त्याला मस्करी करायची सवय आहे, माहितीये ना तुला. तू जस्ट फॉरगेट हिम. इनफॅक्ट मी इथे आली आहे ते तुला गुड न्यूज सांगायला. व्हॉट? उद्या तुझी आणि ओमची एंगेजमेंट अनाउन्स करणार आहे सगळ्या प्रेस समोर. लेट द होल वर्ल्ड नो मोमो अँड ओम आर मेड फॉर इच अदर. Seriously, Malvika? Of course. Oh my God, I want to scream and tell all the world. उद्या अनाउन्स होईल तेव्हा सगळ्यांना कळेलच. लेट इट बी अ सरप्राईज. ओमला पण काही सांगायचं नाही. ओमला पण नाही? ऑफकोर्स. आपण सरप्राईज देणार आहोत ओमला. Yes. Oh my God, I'm so happy. नीट जा बाळा. काळजी. आज जर राहिली असतीस तर जावं लागेल मला. स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडलंस तू गाडवा. लाज कशी वाटत नाही तुला? त्या पोरीच्या लग्नात दरवेळी विघ्न आणणार आहेस काय तू? दादा, अरे हे बोल. यार, हा सुशील फ्रॉड आहे, त्याच्यावर घरचं कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. आणि ओम दादा, तुझे केलेस ते स्वीटूच्या चांगल्यासाठीच केलंस ना, तरी त्यांनी तुझा इन्सल्ट का करावा? हे मोठे लोक पण ना, मला कधी कधी कळत नाही. त्यांनी असं. शांत हो. बघ, घरच्यांमध्ये इन्सल्ट वगैरे काही नसतो. अरे पण आपल्याच घरचे आहेत. इट्स ऑल राईट. आणि आपण जे स्वीटूसाठी केलं ते स्वीटूच्या चांगल्यासाठी केलं ना, बरोबर? कधी ना कधीतरी त्यांना कळेल. टेन्शन नको घेऊ. आणि तो सुशील गेला आता तो परत नाही येणार. तो स्वीटू सेफ आहे. दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, सो चेअर अप. ऑल राईट. निघायचं? चल,
मी तुला गाडीपर्यंत सोडतो. आज जे काही घडलं ना त्याचा अजिबात विचार करू नकोस. आपल्यात काही कमतरता आहे म्हणून आपल्याला नकार येत आहेत असं तर बिलकुल समजू नकोस. अगं लाखात एक अशी आहेस तू आणि तुझ्यासाठी लाखात एक असाच कोणीतरी असणार आहे म्हणून हे सगळं घडतंय ना. शेवटी लग्न बिग्न ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. जमायचं तेव्हा जमणारच बघ. तुम्ही स्वीटूची काळजी नका करू, आम्ही आहोत. आणि आज जे काही झालं, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तुम्ही कशाला माफी मागताय? त्या दिवशी तुम्ही जे काही केलं ते स्वीटूच्या काळजीपोटीच ना. आणि कसं आहे माहितीये का की मुलीच्या बापाला मुलीच्या लग्नासाठी जोडे हे जिजवावेच लागतात असं म्हणतात आणि त्यासाठी तयारी आहे माझी. आता या प्रकारानंतर स्वीटूच्या लग्नासाठी थोडे कष्ट करावे लागतील, तिच्यासाठी थोडं थांबावं लागेल. थांबू. नशिबात जे जे आहे ना ते सगळं मान्य आहे मला. पण या सगळ्यात माझ्या स्वीटूला जो त्रास होतोय ना तो मान्य नाहीये. तिला आलेल्या होकारानंतरचा नकार तोही तिची काही चूक नसताना तो मान्य नाहीये. मोहित, ऑल सेट? येस मॅम. हॅलो. ओह रेयांश, लेट मी कॉम्प्लिमेंट यू. गेल्या रविवारचं तुमचं आर्टिकल वाचलं. खूप छान फुटेज दिलं आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. या प्लीज. मॅम आज काय एवढी स्पेशल अनाउन्समेंट आहे? तुम्ही लग्न बिग्न करणार आहात की काय? स्पेशल अनाउन्समेंट आहे. सो ती ऐकण्यासाठी थोडा वेळ वाट बघावी लागेल. ओके प्लीज. या थँक्यू. या. आज काही कार्यक्रम आहे वाटतं इथे. आता ओमची भेट कशी होणार? हा म्हातारा इथे काय करतोय? व्हॉट इज दिस? आजच्या पार्टीमध्ये मला कुठलेही गुफअप्स नको आहेत, मी आधीच सांगतेय. येस नाहीतर येस. व्हॉट? कोण आहे म्हातारा? इकडे सिक्युरिटी. तुला कळत नाही कोणालाही आत घुसू देतोस ते? अकलाव लावून त्यांना आधी. चला हो बाहेर. थांब थांब. अरे भेड्या काय कोण आहे? तुझाच. सॉरी सॉरी, माफ करा. मला काय वाटलं कोणीतरी म्हातारा बिनकामाचा आत शिरला की काय. सॉरी. काय झालं या सगळ्या धावपळीत ना मी तुमच्या चेहऱ्याकडे बघितलंच नाही त्यामुळे कन्फ्युज झाला. मला खरंच तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला असेल. तुम्ही हवं तर ना मला मारा 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 मला. असं काय करू नका आणि हात जोडू नका. नाही असं कसं? एवढ्या मोठ्या माणसाला मी असं काहीतरी बोलतोय, अपमान करतोय, चुकीचं वाटतं. तुम्ही स्वीटूला भेटायला आलात ना? असेल इथे कुठेतरी कामात असेल. नाही स्वीटूला नाही, ओमकारना भेटायचं होतं. का? स्वीटूला सांगू नका मी इथे आलोय ते. काही प्रॉब्लेम नाही तसं काही नाही. ओमकार यांच्याशी फक्त 5 मिनिटं बोलायचं होतं. नाही हरकत काहीच नाही. पण ओम सर ना एका फंक्शन मध्ये बिझी आहेत. ते फ्री झाले की कळवतो ना मी त्यांना. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. बर. थोडं पाणी मला. अरे या ना. या 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 वेलकम वेलकम. परत सांगतात. सर मालविका मॅडम आता अनाउन्समेंट करणार आहेत. अरे मग मी इथे काय करतो? मला तिथे असायला हवं. चल 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 तू जा गेटवर लक्ष ठेव. ओ दादा थोडं पाणी. हॅलो हॅलो.
येते. थँक्यू सो मच. थँक्यू. Come, dear dashing brother. वेलकम एव्हरीबडी, वेलकम. खरं तर आतापर्यंत तुम्ही खानविलकर ग्रुपच्या अनेक सक्सेस पार्टीज अटेंड केल्या असतील, पण ही पार्टी पास्टच्या सक्सेसची नाही तर फ्युचरच्या बॉन्डिंगची आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या भावासाठी म्हणजे ओम साठी सुद्धा ही अनाउन्समेंट सरप्राईजच असणार आहे. आय नो ही लव्ज मी अ लॉट आणि माझ्या प्रत्येक निर्णयाचा तो आदर करतो. सो ती अनाउन्समेंट करण्यासाठी अजून एका खास व्यक्तीला मला इथे बोलवायचंय. अरे मम्मी जी नजर नहीं आ रही. हमारे एंगेजमेंट की अनाउंसमेंट में तो उनका होना जरूरी है ना. मोहित, ड्रिंक सर्व कर. व्हॉट? कुठे हो? ओम सर कुठेच सापडत नाहीये. नाही सापडत म्हणजे मी त्यांना सगळीकडे शोधलं, बेडरूम मध्ये शोधलं, वॉशरूम मध्ये पण शोधलं, सगळ्या रूम्स मध्ये शोधलं, पण सर नाही सापडत. नाही सापडत आहेत म्हणजे काय वस्तू आहे का ती हरवायला? काही करून ओमला शोधून आणायचं, कारण आज त्यांची एंगेजमेंट अनाउन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. नाहीतर येस मॅम, शोधतो. प्लीज काळजी नका करू दादा. बस बस. नीट नीट, सावकाश सावकाश. ओम सरांबरोबर ही स्वीटू आणि हा म्हातारा पण आहे. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे मालविका मॅम साठी, जी मला सांगायलाच हवी. मालविका, येस डार्लिंग. Why are you not making the announcement? कुठे आहे ओम? ओम कुठे जाणार? इथेच असेल. You relax, relax. Have some water. ओम नसला म्हणून काय झालं? मी स्वतः त्याच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट तर करू शकते. सो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती योग्य वेळ आलेली आहे आणि आजची ही स्पेशल अनाउन्समेंट आहे माझ्या भावाबद्दलची, ओम बद्दलची आणि मोमो विषयीची. खानविलकर फिटनेस ग्रुप आणि यूएस चे मोठे इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर राव यांच्या राव इंडस्ट्रीजचं एक नवं बॉन्डिंग होणार आहे. लेट मी टेल यू की आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. मालविका, मालविका, अगं ओमला तरी येऊ दे ना. मिसेस खानविलकर आहेत. मिसेस खानविलकर. मॅम, मिसेस खानविलकर. मॅम, मिसेस खानविलकर, आज तुम्ही उभ्या केलेल्या बिझनेसची एक गुड न्यूज अनाउन्स होणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? मॅम, तुम्ही ही न्यूज आम्हाला देणार का? मॅडम, आज तुम्ही स्टेजवर का नाही आहात? हा व्यवसाय ज्याची सुरुवात तुम्ही अगदी शून्यातून केली होती, आज तो इंटरनॅशनली नोन आहे. कसं वाटतंय तुम्हाला? मॅडम, भविष्य काळात आम्हाला अजून कुठले नवीन प्रोडक्ट बघायला मिळणार आहे? आज तुमच्या कमबॅकची अनाउन्समेंट आहे का? नाही नाही, तसं काही नाहीये. मी ते हा आमचा नमस्कार. मॅम, कंपनीच्या डायरेक्टर तुम्ही
प्रेस मीटिंग तुम्ही बोलवली आणि बातमी यांची लागणार. काय चाललंय? अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. जी गुड न्यूज ऐकण्यासाठी तुम्ही आतुर होतात ती गुड न्यूज मी देणार आहे. जादू शांत, जादू. ती न्यूज कुणाच्या साध्या सुद्धा कमबॅकची नाहीये. खानविलकर फॅमिलीमध्ये एक एंगेजमेंट होणार आहे. एंगेजमेंट? येस. मालविका मॅम लग्न करतायत की काय? हो 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 हो. आमच्या घरात खूप मोठी आनंदाची बातमी आहे. एंगेजमेंट होणार आहे मालविकाची. आणि हा माझा जावई रॉकी. ओ जादू इथे आ, किथे तू? जादू, ए जादू. इज ही गॉन? मम्मा मॅम. मॅम काय घेणार? काहीही चालेल. वेटर, यात तुला काय खायला आवडेल ते सांग. नाही, काहीही चालेल. तोपर्यंत 2 ऑरेंज ज्यूस. लग्नानंतर कुठे जायचं फिरायला? म्हणजे तुझ्या मनात काही प्लेस असेल तर सांग मला. म्हणजे मला स्वित्झर्लंड किंवा बाली पण चालेल. एनिवेज, अमेरिकेला आपलं घर आहे, स्वतःची गाडी आहे. अमेरिकेला गेल्यावर तुला गाडी शिकावी लागेल. Oh, OMG, this is so nice. I like it, oh. Huh? You do? Amazing. Sir, this way. No, that would be fine. Okay. Excuse me. Yes, sir. हे ड्रिंक्स कोणासाठी आहेत? समोर ते मॅम बसलेत ना, त्यांच्यासाठी. ओके, 1 मिनिट. डोंट वरी, मी आहे. हे तुझ्यासाठी. ओके. आणि हा जो टिश्यू पेपर आहे तो त्या मॅडमना दे.
वेटर, येस सर. वॉशरूम कुठे? दिस वे. थँक्यू. मी जरा आलोच. हॅलो. हाय. हाय. यार तुझ्या सोबत ती मुलगी आहे ना, ब्युटिफुल. ए भाई, अपने औकात में रहे. होय, औकात वाले होय. तुझे सगळे धंदे माहिती आहेत मला. आणि ही कितवी रे? 14 का 15? तू कोण आहेस? तू ज्यांच्याशी डील करतोस ना, त्यांचा बाप. डबल पैसे देईन, डबल. ही मुलगी आपल्यालाच हवी यार. ट्रिपल देतो. $10 या मुलीसाठी तू मला 10 लाख रुपये देतोस? तुला काय करायचंय? तू पैसे घे आणि मोकळा हो ना. ठीक आहे, 5 लाख आहेत ऍडव्हान्स. मुलगी कधी पाहिजे? पार्किंग लॉट मध्ये माझी गाडी आहे, त्यात 2 माणसं आहेत. तुला फक्त तिला त्या गाडीपर्यंत पोहोचवायचं. बाकी माझी माणसं बघतो काय, जा ना पार्किंग मध्ये भेट. चल. चल, ही प्लेस काय मला बरी वाटत नाही. आपण दुसरीकडे जाऊया. पण चांगली जागा आहे ही, छान आहे. हे बघ, मला नाही आवडली ही प्लेस. चल.